हा एक 14 वर्षाचा मुलगा होता, ज्याला 2 वर्षापूर्वी ब्लड कॅन्सर होता, ज्याला आपण ALL म्हणतो, ॲक्यूट लिम्फोसायटिक ल्युकेमिया. तो होता. 2 वर्ष त्याला ट्रीटमेंट करण्यात आली आणि जवळपास एक 4 महिन्यापासून त्याला चालताना वगैरे दम लागत होता. तर आणि छाती दुखत होती. मग तो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेला, छातीची सोनोग्राफी वगैरे केली. तिथे त्याला कळालं की त्याच्या हृदयामध्ये एक वेज आहे. वेज म्हणजे छिद्र आहे आणि त्याला आपण आमच्या भाषेमध्ये ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट म्हणतो. मग त्याचं सगळ्या तपासण्या वगैरे केल्यानंतर त्याला आम्ही शुक्रवारी ॲडमिट केलं इथे सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये आणि आज त्याची शस्त्रक्रिया केली. ती शस्त्रक्रिया साधारण जवळपास एक 4-4.5 तास चालली. त्याच्यामध्ये आपण असं केलं की हृदयाचं जे फंक्शन आहे ते हळूहळू हार्ट लंग मशीन, एक मशीन असते अद्ययावत, हृदयाचं फंक्शन हार्ट लंग मशीनला दिलं. मग हृदय बंद केलं. हृदयाच्या आजूबाजूचं जे आवरण असतं पेरिकार्डियम, त्याच्याने ते छिद्र बंद केलं आणि मग हृदयाला हळूहळू हृदयाचं फंक्शन हळूहळू वाढवून मशीनचं फंक्शन कमी केलं आणि अशा प्रकारे ती शस्त्रक्रिया यशस्वी केली आणि ही शस्त्रक्रिया साधारण 4-4.5 तास चालली. पेशंटला 2 वर्षापूर्वी कॅन्सर झाल्यामुळे पेशंटला रक्तस्राव वगैरे होण्याचे किंवा होण्याचे जास्त चान्सेस होते आणि ती अजून जास्त रिस्की सर्जरी होती. पण आपल्याकडे एक व्यवस्थित कॉम्पिटंट पूर्ण टीम असल्यामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी झालेली आहे. पेशंट आता ICUमध्ये शिफ्ट केलेला आहे आणि त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. जी शस्त्रक्रिया आहे हे महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये अंतर्गत घाटीमध्ये पूर्णपणे मोफत झालेली आहे. ही जर शस्त्रक्रिया बाहेर करायची असती तर कमीत कमी 2.5 ते 3 लाख रुपये त्याला खर्च आला असता.